नमस्कार, मी मनीषा. आज हा जो माझा व्हिडिओ आहे हा आपले आभार मानण्यासाठी, की मी जे सारखं आवाहन करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नंतर मला पाठिंबा द्या. तर आपला भरभरून पाठिंबा त्याच्यानंतर मला मिळालेला आहे आणि त्याच्याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे. की म्हणजे मला येतील तशी मी गाणी टाकते, बोधकथा टाकते. गाणी तर काही मी गाणं शिकलेलीच नाही आहे, परंतु मला एक गाण्याची आवड आहे आणि ती आपल्यासमोर सादर केली तरी आपण त्यालाही पाठिंबा देता, याचं मला खरोखरच म्हणजे आनंद होतो. आणि त्याच्यासाठी मी आज आपले आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ सादर करते आहे. तसंच यूट्यूबनं पण एवढा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळवून दिला आहे, त्यामुळं आपल्याला आपली कला म्हणा, आपलं वाचन म्हणा, की आपल्याला काय जी माहिती आहे ती सादर करता येते. आता मागं मी सांगितलंच की काही परिस्थितीमुळं मला थोडीशी विमनस्कता आलेली जी होती, मनाला जे नैराश्य आलेलं होतं, त्यात मला घरच्यांनी सांगितलं की मला वाचनाचं वेळ खूप आहे, म्हणजे तरुणपणापासून मी खूप वाचन करते, तर तुला इतकी माहिती आहे आणि तू आम्हाला इतकं सांगत असतीस तर ते सगळ्यांनाच माहिती होऊ दे आणि यूट्यूबवर तू सांगत जा, म्हणजे सगळ्यांनाच ती माहिती होईल. तर मग मी त्याच्यात सुरुवात केली. मग त्याच्यातनं पुन्हा वाचन करून, अभ्यास करून, असं करून मी जी जी माहिती मला माहिती आहे ती मी आपल्यासमोर सादर करते. आपणही त्याला उत्सुकतेनं पाहता, पाठिंबा देता, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानते. असाच आपला पाठिंबा मला सतत राहू दे. हळूहळू का होईना पण सबस्क्रायबर वाढत आहेत, याचाही मला आनंद आहे. असंच आणखीन गतीनं सबस्क्रायबर वाढू देत असं मी आपल्याला विनंती करते. आज आणखीन एक जो व्हिडिओ मी सादर करणार आहे तो आपले महान लेखक आणि शिक्षक श्री साने गुरुजी, आपण त्यांना साने गुरुजी म्हणतो, तर त्या साने गुरुजींच्या श्यामची आई या कथेवर आधारित आहे. आणि आधारित म्हणजे त्याच्यातलं गाणं मी एक सादर करणार आहे आपल्यासमोर. तर अतिशय गाजलेला सिनेमा, त्याच्यात वनमालाबाईंनी श्यामच्या आईची भूमिका केली आणि त्या सांगायच्या श्यामला, श्याम देवाला कळ्या आधी तोडू नये, फुल पूर्ण उमलल्यानंतर देवाला कळ्या फुलं घालावीत. म्हणजे ही ही अशी शिकवण, पायाला मळ लागतो ते जपतोस ना, चिकन लागतो ते, तसंच तुझं मनसुद्धा स्वच्छ ठेवत जा. असे त्याच्यात बरेच श्यामची आई चित्रपट अतिशय गाजला. त्याला राष्ट्रपती पदक मिळालं, सुवर्ण पदक मिळालं, असा हा मराठी चित्रपट. धन्यवाद. जय श्री